हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. चला, पुन्हा एक छानशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मस्त हेअर वॉश केला ना, म्हणजे मला तरी त्या दिवशी असं वाटतं की आपण काहीतरी एक्स्ट्राचं आपल्यासाठी काहीतरी काम केलं आहे असं. बाकी तुमचं काय मत आहे मला नक्कीच कळवाल. कालचे काही कपडे होते सुकलेले नव्हते, ते सगळे मी इथे काढून घेतले आणि सुट्टी आहे त्यामुळे पिया अगदी निवांत उठते. तसे आम्ही निवांतच उठलो होतो, पण तिची जास्तच निवांत सकाळ होत असते आणि अजूनही तिला उठायचं नव्हतं, पण मलाही घर आवरायचं आहे. शेवटी तितका उशीर झाला तर आपल्याला ब्रेकफास्ट वगैरे सगळीच कामं खूप आपली पेंडिंग होतात मग, आणि पूर्ण दिवस जो आहे तो कामांमध्येच जातो असं वाटतं. सकाळी लवकर उठलो हे तर खरं आहे बघा, की आपण सकाळी लवकर उठलो ना तर आपली कामं बरीच एक्स्ट्राची होऊन जातात आणि लवकर पण होऊन जातात. पण मलाही असं वाटतं की सॅटर्डे संडे दोनच तर दिवस मिळतात, त्यामध्ये पण असं होतं की मला सॅटर्डेला म्हणजे पूर्ण वीकची जी सवय पडलेली असते ना लवकर उठायची, मला सॅटर्डेला ज्या वेळेला मी उठते 6:15 6:30 मला तेव्हाच जाग येते. मग संडेला जी आहे ती मला 7 7:30 झोप येते. पण सॅटर्डेला असं होतच नाही की मी जास्त वेळ झोपली असं, किंवा जाग आलेली असते पण फक्त बेडवर पडून असते. चला, असं तुमच्यासोबतही होत असेल. मस्त पियाला मी उठवलं तिथून कसं बसं, ब्रश वगैरे दिला तिच्या हातात आणि आता किचन थोडं पडलं होतं माझं, ते सगळं म्हटलं आवरून घेऊया. कारण कालच्या दिवशी आम्ही म्हणजे थोडा भाजीपाला वगैरे असं बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या, त्यामुळे सगळं फ्रूट्स वगैरे ते रचण्यामध्ये खूप वेळ चालला जातो आणि म्हणजे रेग्युलर कामं आहेत ती राहून जातात. बाकी सकाळी आमची चहा वगैरे झाली आहे छान, आणि मग तो सगळा पसारा जो असतो तो आपला. हे बघा, आम्ही सगळा घरभर पसारा केला आहे आणि मी 7:30 वाजेपासून उठली आहे. तेव्हापासून म्हणजे काही कामं वगैरे तर नाही केले, पण असं चाललं होतं की पिया उठेल आणि निवांत सुट्टीचा दिवस आहे, संडेचा दिवस आहे मस्त. तुम्ही बघा इथे पण सगळे कपडे वगैरे आणून ठेवले, सगळं आवरायचं बाकी आहे. आणि पिया आता उठेल, पिया तेव्हा उठेल, पियाची वाट बघतोय आम्ही. आम्हाला फ्रूटचा नाश्ता करायचा आहे आणि तो नाश्त्यासाठी पण आम्ही पियासाठी थांबलेलो होतो. आणि पिया बघा काय घेऊन आली, दाखव का काय आणलंय तू. आज एकादशी आहे, उपवास पण पकडायचा आहे. मी रात्री साबुदाणा भिजवायला टाकायला विसरली होती, त्यामुळे म्हटलं मस्त भगर आणि आमटी असं काहीतरी खाऊया. तर नाश्त्यामध्ये मस्त फ्रूट्स खाऊया. भरपूर 3-4 प्रकारचे फ्रूट्स आणले आणि आम्हाला उपवास न पकडता ब्रेड सँडविच खायचे, जे की मी तिला बनवून देणार. आणि माझं सांगून झालंय, तुमच्यापैकी बरेच जण म्हणतात की पिया खूप क्यूट आहे. बघा तिचं क्यूटनेस, सकाळी उठल्या उठल्या बाशी धुवून घेऊन तिला हे सँडविच खायचंय. फक्त ब्रश केलाय, आंघोळ पण अजून करायची नाही, पहिले सँडविच. कारण खूप दिवस झाले आम्ही ब्रेड काही आणलाच नाही, कारण तिचं पोटात पण दुखत होतं ना, म्हणून मला असं वाटतंय की तरी 1-1.5 महिना तरी झाला असेल की आम्ही ब्रेड जो आहे तो बंद केलाय. बऱ्यापैकी बिस्किट्स आमचे बंद झालेत. आणि सांगते मी तुम्हाला, यावर पण ना आपण जरा डिटेलमध्ये डिस्कस करू की कशा पद्धतीने आपण मुलांचं गोड किंवा बाहेरचे पदार्थ जे आहे ते आपण बंद करून घेऊ शकतो. पण आज तरी पियाचं कितीही काही झालं, रडली, ओरडली, चिडली, तसं फक्त रडते ती, ओरडत आणि चिडत नाही. पण तरी पण आता प्रेमाने सांगून झालंय माझं की नाही पिया आपण फ्रूट्सच खाणार आहे. पियाने नाही ऐकलं तर मग तिला रागाने समजवेल आणि मग लास्ट ऑप्शन असतं फटका. मग तर त्याच्या पुढे काही ऑप्शनच नाही, पियाला खावंच लागेल. खाशील ना बेटा? आपण उद्या मी तुला हे ना याला हे लावून देईल, काय म्हणतात तुम्ही उद्या का ग? आज उपवास, गरम गरम मस्त लागतं. नाही पण आज उपवास आहे ना, उपवासाच्या दिवशी उपवास नाही मोडायचा. आवडतं आणि तुला भगर पण आवडते, तुला साबुदाणा पण आवडतो, मग कशाला तुला उपवास मोडायचा? आजचे दिवस पकडूयात, मस्त काहीतरी वेगळं खायचं. आपण रोज रोज कुठे भगर आणि साबुदाणा खातो? गुड गर्ल. चला आता मस्त उद्या बनवून देशील? मस्त तू आता आंघोळ कर आणि मला घर आवरायला हेल्प कर. आपण दोघं मिळून मस्त घर पण आवरूया, मस्त स्वयंपाक करूया आणि सुट्टीचा दिवस एन्जॉय करूया. प्रत्येक वेळेला आपण मुलांना सांगितलं आणि त्यांनी ऐकलंच असं होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे चांगल्या गोष्टी आपण जेव्हा त्यांना सांगतो ना तर ते ऐकतातच असं होत नाही. जसं मग तुम्ही खाण्याच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा मग कुठल्या दुसऱ्या गोष्टींमध्ये. पण मला असं एक वाटतं की बघा, आपण एखादी चांगली गोष्ट आपल्याला वाटतं की मुलांनी केलं पाहिजे ना, तर आपण ते रेग्युलर त्यांच्यासोबत जे आहे ते ट्राय केलं पाहिजे की आज नाही तर उद्या करतील. आणि हळूहळू एक वेळ अशी येते ना, म्हणजे समजा एखादी गोष्ट आपण करून घेण्याचा प्रयत्न करतोय, आपण नाही ऐकलं तर आपण रागवतो, त्यानंतर फटका देतो आणि तेव्हा ते ऐकून घेतात. पुढच्या वेळेला गॅरंटी असते की ती गोष्ट जेव्हा आपण सेम रिपीट करतो ना, फटक्या द्यायची गरज पडत नाही. आणि असंच होतं, मग चांगल्या गोष्टींची सवय लावायची तर थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील. आणि ते माझं पियाच्या बाबतीमध्ये चाललं असतं. बाकी तिचंही चालतं की नाही मला फ्रूट्स नाही खायचे आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये. पण मी प्रयत्न करते की तिच्यापर्यंत चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्तापासून पोहोचल्या पाहिजे. बरेच दिवस झाले आणि जिऱ्याचं पावडर माझं संपलंय, म्हणजे दिवाळीच्या आधीपासून जिऱ्याचं पावडर माझ्याकडे संपलेलं आहे. पण आज करू उद्या करू असं करता करता जे ना की आपलं लक्षातच राहत नाही. आणि तेव्हा लक्षात येतं जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची गरज असते. आणि आता भाजी बनवायला घेतली तेव्हा लक्षात आलं की असं होतं की जाऊ दे आता कुठे बनवायचं, चला आजचे दिवस धकवूया. दुपारी निवांत वेळ मिळाला की मग आपण दुपारी जे आहे ते पावडर बनवून घेऊ शकतो. पण नेहमी सारखं आपल्याला दुपारी विसर पडतो, नाही तर काहीतरी कामं राहतात आणि राहूनच जातात. म्हटलं चला आज
जास्त काही स्वयंपाक नाहीये, तर त्याचा स्वयंपाक तर आहे पण आपल्याला असं वाटतं की उपवास आहे म्हणजे स्वयंपाक नाही, थोडं आपल्याला मेंटली असं वाटतं, आपल्याला थोडं रिलॅक्स जे आहे ते फील होतं. म्हणून म्हटलं आज जिऱ्याचं पावडर मस्त बनवून घेऊया. मी जिऱ्याचं पावडर, धन्याचं पावडर घरीच बनवते. बाकी लास्ट टाइम मी अगदी म्हणजे 1 किलो धन्याचं पावडर घरीच बनवून घेतलं होतं, त्यामुळे ते काही संपलं नाही. पण म्हटलं जिऱ्याचं पावडर बनवूया. नॉर्मली फक्त थोडंसं जे आहे ते भाजून घ्यायचं आणि हवं तसं मस्त जे आहे ते बारीक करून घ्यायचं. मला माहित नाही हे म्हणजे हे खरंच असं आहे की नाही म्हणून, की जिरं जर आपण खाल्लं ना तर आपल्याला काय म्हणतात ना म्हणजे ताप जास्त येत नाही असं म्हणतात. बाकी काय माहिती, चला असो. जिऱ्याची टेस्ट चांगली असते आणि बऱ्यापैकी मला प्रत्येक गोष्टीमध्ये जिऱ्याचं पावडर टाकायची सवय पडली, त्यामुळे असं होतं की नाही टाकलंच पाहिजे. मग ती कुठलीही वस्तू असं म्हणजे कुठलाही पदार्थ आपण बनवत असलो तर आज आता वेळ आहे स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी म्हटलं मस्त जे आहे ते पावडर बनवून घेऊया. हा जो कुर्ता मी वेअर केलाय ना, म्हणजे आता मला माहित नाही माझ्यासारखे किती लोक असे असतील, म्हणजे मी याला 3, 3.5 किंवा 4 महिने सुद्धा झाले असतील तेव्हा एका हॉल व्हिडिओसाठी मी याला घेतला होता, जो मी कदाचित तुमच्यासोबत शेअर केलेला नसेल पण इंस्टाग्रामवर मी याला शेअर केलेला आहे. आणि याच्यासारखेच अजून कलरमध्ये 1-2 कुर्ते जे होते ते मी मागवलेले होते. त्यातला मला असं वाटलं की हा छान आहे, जो मी डेली वेअर करू शकते. कारण असं होतं की रोज आपण व्हिडिओ शेअर करतो तर काय तेच कपडे घालावे, म्हणून मोठं मन करून मी हा जो कुर्ता होता ना तो ठेवून घेतला होता. आणि घालूयात करता करता इतके दिवस निघून गेले, जसं मी तुम्हाला सांगते की 3 ते 4 महिने चालले गेले आणि फायनली मी त्याला आज जे आहे ते घालते. तर असं होऊन जातं म्हणजे बऱ्याच वेळा की आपण एखादी वस्तू घेतो आणि घालूयात आपण नंतर आणि तो नंतर कधी येतच नाही. जसं हे जिऱ्याच्या पावडर बाबतीमध्ये झालेलं आहे, पण हा ड्रेस जरा तसाच झाला. बाकी याची लिंक तुम्हाला हवी असेल ना, मिळता जुळता असेल तर मी फ्लिपकार्टचं ऍड करते ॲफिलिएट प्रोडक्टमध्ये. बाकी तुम्हाला मी हा मिशोवरून घेतलेला आहे, तर मिशोची लिंक हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे ते चेक करावं लागेल. क्वालिटी चांगली याची, याच्यासोबत स्लीव्ज मिळत नाही. असा जो आहे तुम्ही बघितलंच असेल आता बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये, कॉलर आहे याला. आणि मी काय याला इस्त्री वगैरे केलेली नाहीये, कधीपासून जसा पडला होता तो मी तसाच त्याला काढला आणि म्हटलं आज घालूया, काहीतरी सण आहे तर काहीतरी वेगळं ट्राय करूयात म्हटलं. आणि काल परवा मी कपडे पण रचून घेतले होते, तेव्हा पण मला तो दिसला महत्वाचा म्हणजे, म्हणून तो घातला गेला. तर म्हणजे जेव्हा कधी आपण अशा पद्धतीने ऑर्गनाइज म्हणा आणि क्लिनिंग करून घेतो ना, बऱ्यापैकी जुन्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला सापडतात आणि त्याचा फायदा जो आहे या कुर्त्याच्या बाबतीमध्ये झालाय. क्लिनिंग झाली नसती तर हा कुर्ता मला भेटला नसता, अजून माहित नाही किती दिवस मी याला घातलाच नसता. पण चला असो, छान आहे आणि प्युअर कॉटनचा आहे हा. बाकी स्लीव्हचा तेवढा प्रॉब्लेम आहे, पण स्लीव्ह खूपच लहान आहे असं नाहीये. स्लीव्हची जी म्हणजे इथे जी साईज आहे ना ती चांगल्यापैकी आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जर स्लीवलेस घालत असाल तर मग तुम्ही याला असं डेली वेअरसाठी जे आहे ते इन्क्लूड करून घेऊ शकतात. मी तर तशी व्हाईट लेगीज घातली यावर, पण जे आहे ना जीन्सवर पण छान दिसेल, किंवा यावर जी आहे ती थोडीशी गोल्डन प्रिंट आहे त्यामुळे गोल्डन लेगीजवर पण छान दिसू शकतो. बाकी लिंकसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे ते चेक करून घेऊ शकता. प्लांटची शॉपिंग करण्यासाठी आम्ही नर्सरीमध्ये आलेलो आहोत. येताना 2-1 अजून नर्सरीत बघून आलो आम्ही, पण काही तिकडे प्लांट्स अवेलेबल नव्हते, म्हणून इथे एका रेग्युलर नर्सरीमध्ये आलो. तुम्ही पण जर सीजनल प्लांट घेण्याचा प्लॅन करत असाल ना तर अजून जरा 1-2 वीक थांबा, कारण अजून थंडी सुरू झालेली नाही, त्यामुळे अजून नर्सरीमध्ये प्लांट एवढे अवेलेबल नाही आहे. आणि जे पण आहेत ना त्यांची पण काही क्वालिटी एवढी चांगली नाही, कारण मी 2-3 ही माझी 3री नर्सरी आहे आजच्याच दिवशी. इथे काही अवेलेबल होते पण ते पण काही एवढे हेल्दी नव्हते, पण म्हटलं आलो आहे तर 1-2 घेऊया आणि मला गरज पण होती ॲक्च्युली 1-2 प्लांट्सची, म्हणून म्हटलं घेऊयात. पण तुम्ही घ्यायचं असेल तुम्हाला सीजनल आता थंडीचे प्लांट्स, कारण फ्लॉवरिंग प्लांट्स खूप छान मिळतात, त्यामुळे अजून 1-2 वीक तरी थांबा आणि मगच नर्सरीमध्ये व्हिजिट करायला जा, कारण नर्सरीपर्यंत पोहोचण्याचा स्ट्रगल मला माहिती असतो घरच्या लोकांना घेऊन जायचं म्हटलं तर. हे 1-2 नवीन आले होते त्यांच्याकडे, पण त्यांची प्राईस खूप जास्त होती म्हणून मी काही घेतलं नाही त्याला. पण इथे ना जे इंडोर प्लांट्स होते ना 1-2 ते मी पियाला दाखवत होती की असं मोठं प्लांट ना जर आपला हॉल मोठा राहिला असताना तर नक्कीच आपण असे 2 प्लांट घेतले असते. आणि तिचं रिॲक्शन त्याच्यावर असं होतं की मम्मा आपण नेक्स्ट जेव्हा आपण घर घेऊ ना आपण आधी हॉल बघूयात आणि मोठा असला ना तरच ते घर घ्यायचं. म्हटलं ठीक आहे. इंडोर प्लांट्स खूप होते इथे, बाकी मग मी काही जास्त घेतलं नाही कारण माझा फोकस सीजनल प्लांटवर होता आणि ते काही जास्त नव्हते, म्हणून 2-3 घेतले आणि घरी आलो. तसे तर मला बरेच प्लांट घ्यायचे होते, पण माहित नाही कदाचित अजून थंडी सुरू झाली नाही ना, म्हणून थंडीचे प्लांट्स काही नाहीच आहे. म्हणजे बऱ्याच नर्सरीवरून बघितलं मी, पण ते जे विंटर सीझनचे प्लांट आहेत ना ते काही जास्त नर्सरीवर नाही आहेत आणि जिथे अवेलेबल आहेत ना तिथे पण चांगल्या क्वालिटीचे नाही, म्हणून मी फक्त 2 जे आहेत ना ते प्लांट्स घेऊन आलेली आहे. दाखवते मी तुम्हाला कुठले आणले. आणि सकाळी आमची गोष्ट अशी झाली होती जेवणाची की आम्ही भगर आणि जी होती ना आमटी बनवायचा विचार केला होता, पण पियाचे पप्पा म्हणले की नको, साबुदाणा रात्री खाण्यापेक्षा आपण आता टाकूया, आपण असेही फ्रुट्स जे आहे ते उशिरा खातोय. मग आम्ही साबुदाणा बनवला होता जो आम्ही 1 वाजता खाल्लाय. तर मग आता मला भगर आणि आमटी जो सकाळचा प्लॅन होता तो मी आता जो आहे तो करून घेणार आहे, त्यामुळे जेवण तर शॉर्टकटच आहे. आणि प्लांटची जी आहे ती अशी खरेदी झाली, मला असं वाटत होतं बऱ्याच कुंड्या माझ्याकडे रिकाम्या आहे म्हटलं आणि मस्त सगळ्यांमध्ये
सीझनल प्लांट लावूया आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवताना जे आहे ना म्हणजे छान वाटतं असं वेगवेगळे कलर असले बाल्कनीमध्ये छान फुलं असले की मलाही बघायला छान वाटतं आणि तुम्हाला दाखवायलाही मला छान वाटत असतं. पण आता म्हणजे हा वीक मध्ये तर काही नाही आणि थंडी जर पडली ना तर मला असं वाटतंय की मे बी नेक्स्ट वीक मध्ये जे आहे ते नर्सरीजमध्ये झाडं जे आहे ते अवेलेबल होतील, नाहीतर मग अजून 2-3 आठवडे तरी काही येणार नाही. कारण झेंडू वगैरे पण काय होतं ना आपण आणतो पण पाऊस चालू असतो आणि मग घरी आल्यानंतर बऱ्यापैकी ते जे आहेत ते खराब होऊन जातात आणि एवढे चांगल्या क्वालिटीचे महत्वाचे म्हणजे प्लांट्स अवेलेबल नव्हतेच तिकडे. आणि मी दाखवते तुम्हाला कुठले प्लांट्स आणले. हे 2 प्लांट जे आहेत ना ते आणलेले आहे. हे झिनियाचं आहे. ॲक्च्युली आज एकादशी असल्यामुळे बरेच जण फटाके फोडत आहे. तर हे एक झिनियाचं प्लांट आणलं आहे. मस्त आहे हे. याच्यामध्ये कलर पण अवेलेबल होते पण त्याच्या पप्पांचं म्हणणं होतं की हे छान जे आहे ना याला कड्या वगैरे खूप आहे तर तू हेच घे. आणि माझं असं म्हणणं होतं की हे पण हेल्दी आहे कारण बाकीचे दुसरे असे होते की कड्या पण नव्हत्या किंवा खालचे जे पत्ते आहेत ना ते सगळे असे कोरडे सुकडे झालेले होते. पण हे थोडं कमी होतं म्हणून मला हे एकच घ्यायचं होतं. पण त्यांचं म्हणणं होतं की तू हे पण घे म्हणून दोघं जे आहेत ते येलो कलर झाले. नाहीतर याच्यामध्ये रेड ऑरेंज अजून जे आहे 1-2 असे त्यामधले शेड जे होते ना ते अवेलेबल होते. पण ठीक आहे आता चला कारण याची भरपूर कड्या आहेत त्याला. मस्त खूप छान दिसेल. तर हे तर त्याने आम्हाला काहीतरी 80 रुपये म्हणत होता. दोघं मिळून 110 रुपयामध्ये दोघं आणले आणि हे 50 रुपये. माहीत नाही आता काय कोणाचे किती लावलेत पण अशा पद्धतीने छोटीशी प्लांटची शॉपिंग झालेली आहे. प्लांट्स असून सुद्धा माझं मन काही भरतच नाही. म्हणजे कुंडी खाली झाली की लगेच मला प्लांट घेऊ वाटतात. तसं तर पहिल्यापेक्षा बऱ्याच माझ्यामध्ये म्हणजे चेंजेस झाले नाही. तर पहिले असं व्हायचं एक जरी कुंडी खाली झाली ना की लगेच जे आहे ते प्लांट्स घ्या म्हणून. आता बऱ्यापैकी मी एवढी प्लांटची शॉपिंग करत नाही कारण असं होतं की कटिंग्स पण खूप आहेत माझ्याकडे त्यामुळे नवीन प्लांटची जास्त गरज पडत नाही. आणि आता बऱ्यापैकी चांगला अनुभव आला आहे त्याच्यामुळे इतके जास्त प्लांट्स खराब पण होत नाही म्हणून ती पद्धतीने पण जे आहे ती शॉपिंग खूप कमी झाली आहे. बाकी लायटिंग लावल्यानंतर प्लांट्स खरंच खूप छान दिसतात मस्त. आणि हे जे आहेत ना टँगल हार्ट हे खरंच खूप छान ग्रो करत आहे. पण आम्ही आता गावाला गेलो होतो ना पाण्याची काहीतरी कमी जास्त झालं आहे त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये आणि त्यांचे पत्ते जे आहेत ना ते सुकून थोडे गळायला लागले त्यामुळे आता ते रिकवर झाले तर बरं, नाहीतर खराब झाले तर खरंच मग मला 2 दिवस काही झोप येणार नाही त्यांना बघून. बाकी खूप लॉंग झाले ते. हे बघा मी तुम्हाला दाखवते. इथे मी त्यांना हँग केलं आहे आणि इथून ते असे इथपर्यंत खालपर्यंत जे आहे ते जमिनीला जे आहे ना ते टेकतील. म्हणजे ऑलमोस्ट जे आहे ते टेकायचं आता थोडंच उरलं आहे फक्त. हे बघा इथून ॲक्च्युली लाईट कमी ना एवढं छान डिटेलमध्ये दिसत नाही पण अजून 2-1 महिन्यांनी ही डायरेक्ट इथपर्यंत खालपर्यंत जे आहे ना ती पोचणार. इतके मोठे जे आहेत ना हे झालेले आहे. मस्त वाटतं असं. खूप जुनं आहे हे. 3 वर्ष तरी झाले असतील ह्या टँगल हार्टला पर्टिक्युलर याला. खूप मस्त ग्रो करता येते. इतकं छान जेवण झालंय. मस्त भगर आमटीचं जेवण झालंय आणि मस्त असा दिवस खूप छान गेलाय. पण आज बऱ्यापैकी माझी धावपळ झाली जी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही दाखवले नाही. पहिले घरातला थोडा पसारा दाखवते मी तुम्हाला. तर बघा हे असे काही जे आहेत ना बॉक्सेस आहेत. तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या आधी एक जो आहे ना मिशोचा हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितलेला असेल कालच्या दिवशी आणि नाही बघितलेला असेल तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी जो आहे तो ऍड करते. तुम्ही जाऊन चेक करा. तर बरेच असे मस्त जे होते ना मी होम डेकोरचे प्रोडक्ट्स थोडे मागवलेले होते तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ऑलरेडी. तर त्याचाच हा सगळा पसारा आहे. दुपारी माझं काही एडिटिंगचं वगैरे काम झालेलं नाहीये. एक्स्ट्राचं काहीच काम झालं नाही. तर ते सगळा पसारा जो होता ना तो सगळा बेडवर पडलेला होता. आम्ही प्लांट्स वगैरे घ्यायला जायच्या पहिले मी तेवढं फक्त उचलून सॉर्टेड करून बॉक्स सगळे इथे खाली आणून ठेवलेले होते. आता जेवण झालंय छान. काम करायची तर काही इच्छा नाहीये पण आवरावं लागेल कारण उद्या सकाळी पण हे सगळं मलाच आवरावं लागणार आहे. त्यामुळे म्हटलं चला आता झोपण्याच्या आधी हे सगळं आवरून घेऊया. सो हॉल व्हिडिओ करणं पण एवढं सोपं नाहीये. म्हणजे एवढा पसारा हा 2-2, 3-3 वेळा जो आहे तो रिपीट होत असतो. शॉर्ट म्हणा किंवा लॉंग म्हणा किंवा त्यानंतर जे आहे ते प्रोडक्ट्स काही रिटर्न करायचे असतील तर खूप म्हणजे तामझाम असतो. एवढं सोपं काम नाहीये. पण ठीक आहे मलाही आता ह्या गोष्टींची सवय झाली आणि बऱ्यापैकी आता आपण त्या गोष्टीमध्ये असं म्हणतात ना हळूहळू आपण प्रॅक्टिसने थोडे प्रो होत जातो. तर तशातली गोष्ट जी आहे ती माझी होते. बाकी मी जे काही करते ना ते खरंच सांगते मी भरपूर दमते पण मी एन्जॉय करते ह्या सगळे कामं. मग तो हॉल व्हिडिओ असो किंवा आता मेकअपच्या बाबतीमध्ये हळूहळू थोडं शिकणं म्हणा किंवा मग जे कोलॅबरेशन प्रमोशनचे व्हिडिओ असतात त्याच्या बाबतीमध्ये खूप भीती असते आधी स्टार्टिंगला. पण हळूहळू आपण त्या गोष्टीमध्ये थोडी प्रॅक्टिसने पुढे जायला लागतो तर आपल्याला इझी व्हायला लागतं आणि तसंच माझंही चाललंय. बाकी तुमचा सपोर्ट असतो. तुमच्या कमेंट्समुळे खूप छान कमेंट्स येतात त्यामुळे असं होऊन जातं आपल्याला की नाही आपल्याला इतकं छान सपोर्ट मिळतोय तर आपण अजून केलं पाहिजे. आणि तोच प्रयत्न जो आहे तो
माझा चाललेला आहे. चला मग आता मला हे सगळं आवरून घ्यायचंय. बाकी रात्री जागून जो आहे तो एडिटिंग वगैरे हे सगळं करून घ्यावं लागेल. पिया आणि तिचे पप्पा जरा गेलेत खाली. त्यांचं चाललं होतं की सगळेजण बरेच जण फटाके फोडताय. आज एकादशी असल्यामुळे खोपडी एकादशी आमच्याकडे म्हणतात. तर तिला पण 2-4 फटाके उडले होते तिचे. तिला म्हटलं जा तू पप्पांसोबत, तुम्ही फोडून या दोघं, मी हे सगळं आवरते तोवर. आता ते यायच्या आधी मला हा बेडरूम क्लिअर करून ठेवायचा आहे म्हणजे मलाही लवकर झोपायला बरं. सो चला मग आता या मस्त अशा दिवसाचा जो एंड आहे तो मी इथे करते आणि माझा व्हिडिओचा देखील अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स. बाय.